वर्धा विधानसभा लढण्यास काँग्रेसकडून शेखर शिंदे इच्छुक, काँग्रेस जिल्हाध्यक्षांकडे दिला अर्ज। यावेळी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। चिपळूणमध्ये शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांचा निर्धार मेळावा। पक्षाच्या हितासाठी आणि कार्यकर्ता टिकवण्यासाठी निवडणूक लढणार, चव्हाण यांचं वक्तव्य। नांदेडच्या कंधार तालुक्यातील आश्रम शाळेमध्ये काही विद्यार्थ्यांना विषबाधा। दुपारच्या जेवणातून विषबाधा झाल्याचा अंदाज, 12 विद्यार्थ्यांवरती उपचार सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये दुबार मतदारांनी स्वतःहून आपली नावं कमी करावीत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं आवाहन। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 4 मतदारसंघांमध्ये दुबार नावं असल्याची तक्रार, जिल्हाधिकाऱ्यांकडून नावं तपासण्याची मोहीम सुरू। निलेश लंके यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका सुजय विखे पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये केली दाखल। लंके यांचं म्हणणं मांडण्यासाठी खंडपीठाची नोटीस, पुढची सुनावणी 2 सप्टेंबरला। वाशिम जिल्ह्यामधल्या प्रत्येक गावामध्ये मोफत दळण देण्याची योजना राबवणार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांचे ग्रामसेवकांना निर्देश। छत्रपती संभाजीनगर येथील वक्फ बोर्डाच्या मालकीच्या मैदानावरती आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल स्टेडियमला मंजुरी, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती। जळगावचे राष्ट्रवादी पक्षाचे नेते गुलाबराव देवकर यांनी सट्टा पेढीला दिली भेट। धरणगावमध्ये कशा पद्धतीनं खुलेआम सट्टा पेढ्या चालवल्या जातात हे दाखवण्यासाठी देवकरांनी दिली भेट। भंडाऱ्यामध्ये पोहोचली जातीनिहाय जनगणना, मागणीला घेऊन निघालेली मंडळ यात्रा। शहराच्या विविध मुख्य राज्यमार्गांना जय ओबीसीचा नारा देत निघाली बाईक रॅली। भाजपचे नेते शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट। राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण। सिंधुदुर्गमधील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस। रत्नागिरीच्या खेडमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस। आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पडलेल्या पावसामुळे जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर। रायगडमधल्या करंजा येथे समुद्रामध्ये बुडून खलाशाचा मृत्यू। मासेमारीसाठी पूर्वतयारी करताना बोटीवरून पडून मृत्यू झाल्याची माहिती। गुहागरमधील वेळणेश्वर येथे राहणाऱ्या एका तरुण खलाशाचा मृत्यू। चंद्रपूर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेनं गावठी बंदुकीसह एक जिवंत कारतूस केली जप्त। चंद्रपूरमध्ये काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांच्या विरोधात विशेष मोहीम सुरू केली। यवतमाळमध्ये रात्रीच्या वेळी टो चालक अविनाश मानेकर यांना मारहाण करत त्यांच्याकडच्या 1.5 लाख हिसकवणाऱ्या तिघांना पोलिसांनी पाठलाग करत सिनेस्टाईल केली अटक। बीड शहरामधल्या बुंदेलपुरा भागामध्ये जुन्या भांडणावरून 2 गटात हाणामारी। हाणामारीमध्ये 3 जण जखमी, जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला। वर्ध्यामध्ये एन्जिमसिन नावाचं बनावट 1,80,000 रुपयांचं टॅबलेट जप्त। वर्धा अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई। विशाळगड हिंसाचार प्रकरणामध्ये 24 पैकी 17 जणांना जामीन मंजूर। 7 जणांचा जामीन जिल्हा न्यायालयानं फेटाळला। गोकुळ, शिरगाव, इचलकरंजी, पुणे येथील काही कार्यकर्त्यांना जामीन मंजूर। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरती लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा मोर्चा। वाशिमच्या कारंजा तहसील कार्यालयावरती काढला मोर्चा। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावरती युवक काँग्रेसचा रोमणे मोर्चा। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा यासह इतर मागण्यांसाठी नांदेडच्या मुदखेड तहसीलवरती धडकला मोर्चा। नाशिकमध्ये 17 सवर्ग पदभरती कृती समितीचं आंदोलन चिघळलं। आंदोलक स्थळावरून आदिवासी विकास भवनावरती दाखल। सत्ताधारी आमदार आमशा पाडवी यांचाही आंदोलनामध्ये सहभाग। गोंदियाच्या फुलचूर इथे सर्पदंशानं सर्पमित्राचा मृत्यू। कोब्रा सापाला रेस्क्यू करत असताना घडली घटना। जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती। कोल्हापूरमध्ये बँक मालकाला मारहाण। मनसेच्या कार्याध्यक्षासह शहराध्यक्षाला पोलिसांकडून अटक।
गेल्या 6 दिवसांपासून नाशिकमध्ये आदिवासींच्या 17 सवर्ग पदभरती कृती समितीचं आंदोलन. पात्र विद्यार्थ्यांनाही नियुक्तीपत्र देत नसल्याचा आणि आदिवासी असल्यामुळे डावललं जात असल्याचा आंदोलकांचा आरोप. रत्नागिरीच्या चिपळूण नगरपंचायत कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन. शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्याची आंदोलकांची मागणी. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांचा आंदोलनाला पाठिंबा. नांदेड शहराच्या जवळ झरी येथील खदानीमध्ये बुडून 4 युवकांचा मृत्यू. 4ही तरुण 12वीचे विद्यार्थी होते. फोटो काढण्यासाठी पाण्यात तरुण उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं 4 जण बुडाले. वर्ध्याच्या हिंगणघाट मार्गावरती ठाकरे गटाचं खड्ड्यामध्ये झाडं लावत आंदोलन. वर्धा मार्गावरती कवाडघाट ते अल्लीपूर फाट्यापर्यंत खड्डे पडल्यानं ठाकरे गट आक्रमक. सोलापूर जिल्ह्याला वरदायिनी ठरलेलं उजनी धरण 100% भरल्यामुळे युवासेनेच्या वतीनं उजनी धरणाचं जलपूजन. यावेळी हे धरण पुढाऱ्यांच्या तावडीतून वाचून शेतकऱ्यांना त्याचा खरा लाभ मिळावा असं विठुरायाला आणि गणपतीला साकडं. मालेगाव तालुक्याच्या रामपुरा शिवारामध्ये पोल्ट्री शेडमध्ये बिबट्यानं धुमाकूळ घालत केला कोंबड्यांवरती हल्ला. 40 कोंबड्या मृत्युमुखी. वैजापूर गंगापूर तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर कालव्यामधून पाणी न सोडल्यानं शेतकरी आक्रमक. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी वैजापूर येथील नांदूर मध्यमेश्वर कार्यालयाला ठोकलं कुलूप. अकोल्याच्या सोनारी गावाच्या जवळ एका विहिरीमध्ये 2 दुचाकी आढळल्या. दोन्ही दुचाकी चोरट्यांनी चोरून विहिरीमधून फेकून दिल्याचा पोलिसांचा संशय. मूर्तिजापूर पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.